परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेस. बघा आता मॅनेजमेंट अकाउंट काय बघता आपण विद्यार्थी मित्रांनो. मॅनेजमेंट अकाउंट आपलं झालेलं आहे 6 मध्ये चालू आहे. मॅनेजमेंट अकाउंट बीईपी चालू आहे. काय चालू आहे? बीईपी. मी पहिले तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले शिकवलेले आहेत. रुपीचा फॉर्म्युला शिकवला, फ्रिक्वेन्सी एफचा फॉर्म्युला शिकवला तुम्हाला, म्हणजे बीईपीचा फॉर्म्युला शिकवला, ब्रेक इव्हन पॉईंट कसा काढावा रुपीजमध्ये, सेल टू अर्न प्रॉफिटचा फॉर्म्युला शिकवला, सेलचा आणि प्रॉफिटचा सुद्धा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आजपासून नवीन विचारतील तुम्हाला तेच शब्द तेच परंतु फॉर्म्युले चेंज. फॉर्म्युले चेंज कधी? ज्यावेळी तुम्हाला प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो विचारलेलं असेल. काय विचारलेलं असेल? प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो ज्यावेळी विचारलेलं असेल तेव्हा फॉर्म्युले चेंज करायचे. फॉर्म्युले काय करायचे? चेंज करायचे. आता ते फॉर्म्युले चेंज करताना फॉर्म्युले चेंज कसे करायचे तर बघा, सेल दिलेला 90,000, व्हॅरिएबल कॉस्ट 72,000, फिक्स कॉस्ट आहे 9,000. सर आता इथं फक्त तुम्हाला प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो आणि ब्रेक इव्हन पॉईंट याच गणितामध्ये सेल टू अर्न प्रॉफिट किंवा प्रॉफिट फॉर द सेल असं विचारू शकतात. आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघू. आज छोट्या याच्यामध्ये बघून घेऊ आपण, कारण की कसं आहे तुम्हाला एकदम लक्षात नाही आलं तर म्हणून पहिले आपण छोटंसं गणित बघून घेऊ. बघा प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो हा अगर प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो विचारलेला असेल, काय विचारलेला असेल? प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. तर तुम्हाला पहिले प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो काढावा लागते. 1 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो आहे की नाही. म्हणजेच पी म्हणजे पहिले सुरुवातीला पी व्ही रेशो दाखवायचा आहे तुम्हाला. पी व्ही रेशो इज इक्वल टू एस मायनस व्ही अपॉन एस इंटू 100. यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. म्हणजे एफ नाही आहे त्यामध्ये, फ्रिक्वेन्सी नाही सर. यस म्हणजे सेल दिलेला आहे 90,000. 90,000 मायनस 72,000 डिवायडेड बाय 72. सेलच दिलेला आहे पुन्हा 90,000. याला इंटू करायचं 100. आता इज इक्वल टू 90,000 मधून 72,000 मायनस करा, 18,000 राहतील. किती राहतील? 18,000. हे मायनस केल्यानंतर याला डिवायडेड बाय 90,000च करायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पासच होसान. बघा गणित पद्धतशीर सोडवले तर 18,000 याला 2 0 1 नी मल्टिप्लिकेशन केलं, 2 0 देऊन द्यायचे त्याला 90,000 है ना. 1 2 3 4 1 2 3 4 कट केले की नाही कट. बघा आता 9 मध्ये 18 येतात. अरे 9 2 चा 18 विद्यार्थी मित्रांनो है ना. मग 180 तुम्हाला वाटलं तर 9 1 चा 9 9 2 चा 80. हा 0 इथे चुकला. 20 डिवायडेड बाय 1 म्हणजेच पी व्ही हा रेशो दिलेला आहे तुम्हाला है ना. आता तुम्हाला याच्यामध्ये काय दाखवायचं? आता हे पी व्ही म्हणजे कोणत्याही संख्येनं पी व्ही रेशो डिवायडेड केल्यानंतर 20%. हे पर्सेंटेज मध्ये येणार. कशामध्ये येणार? पर्सेंटेज मध्ये येणार. 20% मध्ये येणार नेहमी करता. प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो विचारलं म्हणजे पर्सेंटेज, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो विचारलं म्हणजे पर्सेंटेज. त्यानंतर आता सर ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेशन्स ऑफ. बघा इथं हे बी ई पी है ना. तुम्हाला आता बी ई पी इन रुपीज इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय आहे? काय फॉर्म्युला तुमचा बीईपीचा? एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन यस आहे ना. एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस. परंतु आता हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. केव्हा नाही करायचा सर? ज्यावेळी आपल्याला प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो विचारलेला असेल तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. अजिबात यूज नाही करायचा. बघा आता इथं फॉर्म्युला कोणता लिहायचा मग? एफ अपॉन पी व्ही रेशो इज इक्वल एफ म्हणजे किती आहे सर? हे बघा 9,000. हे 9,000 याला पी व्ही 20 अपॉन करायचं 100. ये पर्सेंटेजचा अर्थ असते 100. पर्सेंटेजचा अर्थ असतो 100. इसका मीनिंग आता है 100. देखिए अभी 2 डिवाइडेशन तो ऑलरेडी आ गए ना. यानी शॉर्टकट पद्धत हो जाती है. 9,000
इसको ऊपर लेके जाने का 100, ये 20, ये 9, ये 10। अब देखो तुम्हारे को मल्टीप्लिकेशन करना है, मल्टीप्लिकेशन करो 2 2 आणि 20 आलं बरोबर। हा बघा आता तुम्हाला वाटलं असेल तर कट करा, तुम्हाला वाटत असेल तर राहू द्या। हा आता आपण काय करता, कट करता की राहू देता? त्याला डिवायडेशन करा, 10 ने कट करा, किंवा मग तुम्हाला वाटत असेल 21 चा 20, 25 चा किती होतो 100, 9 चा म्हणजे 9000 इंटू 5, त्याला डिवायडेशन 1, मग 9 चा किती होतो 45 होतो, आहे की नाही बरोबर ना। 9 चा 45, हे सोपी पद्धत आहे थोडी, याला डिवायडेशन 1 म्हणजेच तुमचा किती आलेला आहे बीईपी। बीईपी इन रुपीज मध्ये आपल्याला विचारलं तर त्यांनी 45,000 येणार आणि फॉर्म्युला चेंज। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बिलकुल पीव्ही रेशो विचारलेला असेल या पद्धतीने सोडवावे, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण सेल टू अर्न प्रॉफिट आणि प्रॉफिट फॉर द सेल ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे नेक्स्ट लेक्चरला। भेटू।